अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व साधक बंधूंनो, मागच्या वेळेला आपण पान नंबर 150पर्यंत आलो होतो. आज पुढचा भाग बघूया. अंगावरचा ताप शालित. मागचं ते हे करून घ्या, डिलीट. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरित्रात आपण बहुतेकांनी वाचले असेलच की एका प्रसंगी त्याने आपला ताप काढून आपल्या छातीत ठेवलेला होता. तशा प्रकारच्या घटना परमपूज्य श्री मामांच्या जीवनात एकदाच नव्हे तर बऱ्याच वेळा घडलेल्या मी प्रत्यक्ष बघितल्या आहेत. त्यापैकी कराडलाच पडलेली एक गोष्ट सांगतो. परमपूज्य श्री मामा एकदा कराडला आलेले असताना त्यांच्या अंगात कणकण होती, बराच ताप होता. पण मामांचा स्वभावच असा कणमळू होता की कितीही ताप असला तरी तशा तापातसुद्धा ते गप्प बसायचे नाहीत. त्यांचे आपले उरलेले होते दौरे सुरूच. कराडला आल्यावर त्यांना कोणीतरी विचारले, मामा आमच्या घरी येणार ना? तर ते लगेच म्हणायचे, हो तू हो पुढे, मी आलोच. त्यावेळी त्यांच्या अंगात तापामुळे कणकण होती आणि ते कणतही होते. बरेच शाल पांघरून बसलेले होते. मी कळकळीने म्हटले, मामा आपल्याला आज बऱ्याच जणांच्या घरी जायचे आहे, पण आपणास तर बरे नाही. त्यावर मामा म्हणाले, होय रे होय, पण आता काय करणार, आपल्याला जायला तर पाहिजेच ना. मी म्हटले, पण हे कसे जमणार, आपण तर साधे औषधही घेतलेले नाही. त्यावर ते म्हणाले, औषध आता सगळीकडे जाऊन आल्यानंतरच घेऊ. मी मध्येच विचारले, अहो पण ताप असताना बाहेर कसे पडणार? ते हसून म्हणाले, त्यात काय मोठेसे. मग त्याने आपल्या अंगावरची शाल काढली आणि ती शंकूप्रमाणे गोल गुंडाळून बाजूला ठेवली. नंतर ते मिस्किलपणे मला म्हणाले, सगळा ताप आता ह्या शालीत गेला आहे, चल आपण बाहेर जाऊन येऊ. हवे तर माझ्या अंगात हात लावून पहा. आधी ते तापाने अक्षरशः फणफणलेले होते आणि आता त्यांच्या अंगाला हात लावून पाहिले तर त्यांचे अंग नेहमीप्रमाणेच लागत होते. त्यांनी प्रसन्नतेने मला विचारले, गेला की नाही ताप? मी चकित होऊन म्हणालो, हो खरेच गेला की. त्यांनी परत विचारले, कुठे गेला बरे? मी म्हटले, आपणच म्हणालात ना की तो त्या शालीत गेला म्हणून. त्यावर मामा म्हणाले, हां आता त्या शालीत हात घालून पहा बरे. ती शाल त्यांनी शंकूसारखी गोल घडी करून ठेवलेली होती. मी काही न बघू सुचून बघतच राहिलो. तेव्हा ते पुन्हा म्हणाले, नुसताच बघत राहू नकोस, असं खालून हात घाल त्या शालीत. आणि नवल म्हणजे मी शालीत तसा हात घातल्याबरोबर अक्षरशः धगीजवळ हात न्यावा तसा हात पोळला. मी वेगाने हात बाहेर काढला. मामाने विचारले, काय झाले रे? मी घाबरत म्हणालो, हात पोळला माझा. नंतर आम्ही ज्या घरी जायचे होते त्या घरी जाऊन आलो. परत आल्यावर ते त्या शालीकडे बघून म्हणाले, ये रे बाबा, ये तू आता, आणि तू आणि माझे कर्म. त्याने मग ती शाल आपल्या अंगावर घेतली आणि लगेच त्यांना परत फणफणून ताप चढला. असा प्रकार ते अनेक वेळ करीत असतात. पण परमपूज्य श्री मामांचा स्वभाव मुळातच असा होता की ते अशा सिद्धीला किंवा चमत्कारांचा म्हणा स्वतःहून वापर करीत नसत. ते महासिद्धीचे स्वामी असल्यामुळे शक्तीच्या आवेशात या सर्व गोष्टी त्यांच्या ठिकाणी लीलया होत असत. त्यांना त्यासाठी काही वेगळे करावे लागत नसे. असेच काही प्रसंग सांगलीच्या त्यांच्या श्रावण मासाच्या अनुष्ठानात देखील मला अनुभवायला मिळाले. श्रावण मासाचे अनुष्ठान 1981 साली मला दीक्षा झाली. त्याच वर्षी सांगलीला यशवंत मंगल कार्यालयात परमपूज्य श्री मामांचे श्रावणाचे अनुष्ठान झाले. मी सुरुवातीचे काही दिवस सांगलीला अनुष्ठानाकरिता जाऊन राहिलो होतो, पण परमपूज्य श्री मामांनीच तेथून काही दिवसांनी मला परत कराडला पाठविले. ते म्हणाले की महिनाभर कॉलेज बुडवून येथे राहायचे कारण नाही, काही दिवस कॉलेज कर, मास्तरांना तोंड दाखव आणि मग येथे परत ये. त्यामुळे मी कराडला परत आलो. त्या सुरुवातीच्या उपस्थितीच्या काळात सुद्धा काही अनाकलनीय गोष्टी घडल्या. त्यातील 2-3 घटना तर मोठ्या अद्भुत आहेत, त्याच येथे सांगतो. परमपूज्य श्री मामांची अशी पद्धत होती की त्यांचा रोजचा श्रावण अनुष्ठानाचा कार्यक्रम संपल्यावर रात्री बऱ्याच वेळेपर्यंत त्यांना कोणीतरी तज्ज्ञ मालिश करत असे. दिवसभर सतत मांडी घालून बसण्याने अवघडलेल्या हातापायांमध्ये रक्तसंचार नीट व्हावा, तसेच अंगातील उष्णता कमी व्हावी
म्हणून ते मालिशचे उपचार घेत असत. ते चालू असताना मामा साधकांशी गप्पांशी मारीत असत. त्यांच्या भोवती अशा वेळी अनेक साधक जमायचे. साधारणपणे 12:30-1 वाजला की ते सगळ्यांना आपापल्या घरी जागेवर पिटाळायचे. म्हणायचे, चला रे आता झोपा. सगळे झोपी गेले की ते तेथून उठायचे, हातपाय धुवून यायचे आणि आपल्या गादीवर 5-10 मिनिटे आडवे व्हायचे. नंतर लगेच उठून बैठकीला बसायचे. 4:30 वाजता बैठकीतून उठून परत त्यांचा पुढचा नित्याचा कार्यक्रम सुरू होत असे. चांदीच्या रुपयाची शय्या. ते हातपाय धुवायला गेले की तेवढ्या वेळात त्यांचे बेडिंग उलगडून त्यांची गादी घालून ठेवण्याची सेवा मला मिळालेली होती. एक दिवस असेच ते नेहमीप्रमाणे मालिशनंतर बाथरूमला गेले आणि मी त्यांचे बेडिंग उलगडून ठेवले, गादी घालून ठेवली व ते कधी येतात याची वाट बघत बसलो. तेवढ्यात ते आलेच. मग ते नेहमीप्रमाणे थोडा वेळ आडवे पडले. त्यानंतर उठून बैठकीला बसले. तेवढ्या वेळात मी इकडे गाढ झोपलेलो होतो. 4:30 वाजता त्यांची बैठक संपली आणि त्यांनी मला हाक मारली. मी परत उठून बसलो. ते म्हणाले, हे बेडिंग आवरून ठेव आणि तू बैठकीला बैस. मी आता माझे शौच मुखमार्जन स्नान वगैरे आटोपून पुढच्या कामानं लागतो असे म्हणून ते उठले आणि पंचा गुंडाळून स्नानासाठी निघाले. त्यांचे बेडिंग जेव्हा मी गुंडाळायला लागलो तेव्हा माझ्याच डोळ्यावर विश्वास बसेना. चांदीच्या रुपयांचे अनेक ढीग त्यांच्या बेडिंगखाली रचून ठेवल्याप्रमाणे दिसत होते. जणू काही त्या ढिगांची शय्या केली असावी आणि त्या शय्येवर त्यांचे बेडिंग घातलेले असावे असे वाटले. चांदीच्या रुपयांची ती शय्या बघून मी घाबरलो. हे आले तरी कुठून समजेना. काल तर मीच बेडिंग घातले होते. आता हे आले कुठून. आधीच पैसे बघितले की माझा जीव कासावीस होतो. कोठूनही ब्याज आली गळ्यात असे वाटते. त्यामुळे मी एकदम घाबरलो आणि मामा कुठे आहेत म्हणून ते शोधत तेथून धावत निघालो. ते नुकतेच आपल्या खोलीतून बाहेर पडून बाथरूमकडे निघालेले होते. ते पाठोमोरच होते आणि मी मागून धावत गेलो. माझ्या पावलांचा आवाज त्यांनी ऐकला असावा, पण मागे वळून न बघताच ते म्हणाले, अरे मूर्ख आहेस काय, तुला काही भ्रम झाला काय, तेथे रुपये वगैरे काही नाहीत, जा. ते असे बोलल्यानंतर मी मुकाट्याने परत आलो आणि बघतो तर काय, खरंच तेथे काहीही नव्हते.